या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. राज्याचे पोलीस खाते हे सदैव जनतेच्या सुरक्षिततेसाठी तत्पर असते. कोल्हापूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे काम पोलीस अधिकारी व अंमलदार दिवसरात्र करत असतात. विशेषतः बंदोबस्त, आपत्कालीन परिस्थिती, नैसर्गिक आपत्ती तसेच विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांच्या वेळी पोलिसांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. या पार्श्वभूमीवर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून राज्य राखीव पोलीस दलाला 6 शासकीय वाहनांची भेट पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. यावेळी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्यातील काही तालुके हे नागमोडी घाटमाथ्याच्या दुर्गम भागात आहेत. अशा ठिकाणी पोलीस यंत्रणेला वेळेत पोहोचण्यासाठी जीप प्रकारातील छोटी, मजबूत व विश्वासार्ह वाहने अत्यावश्यक आहेत. ही बाब निदर्शनास येताच जिल्ह्यातील राज्य राखीव पोलीस दलाची कार्यक्षमता वाढावी व त्यांचे काम अधिक सुलभ व्हावे या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. जिल्हा नियोजन समिती निधीतून पोलीस दल गट क्रमांक 16 साठी 61,07,000 रुपये मंजूर करण्यात आले. या निधीतून राज्य राखीव पोलीस दलासाठी 2 स्कॉर्पिओ व 4 बोलेरो अशा एकूण 6 शासकीय वाहनांचा लोकार्पण सोहळा पार पडला. ही वाहने पोलिसांच्या दैनंदिन कामकाजासाठी विशेषतः दुर्गम भागातील बंदोबस्त, गस्त, आपत्कालीन व मदत, कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. पोलीस दलाला आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे ही जबाबदारी असून भविष्यातही पोलीस यंत्रणा अधिक सक्षम, आधुनिक व जनतेच्या सेवेसाठी सज्ज राहील. या प्रसंगी कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता व SRPF समादेशक डॉ. प्रशांत अमृतकर आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते.